आज आपण डीडने कसं प्रश्न विचारतात ते बघणार आहोत. डीडने जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, डीडने जर सुरुवात झाली असेल, त्याचं उत्तर नेहमी तुम्हाला एस किंवा नो मध्ये उत्तर द्यायचे. त्याला पूर्ण वाक्यात उत्तर द्यायची गरज नाही. ओके, आता डीडने प्रश्न विचारला असेल तर तो सिंपल पास्ट टेन्स असेल, त्याला वर्बल क्वेश्चन म्हणतात. म्हणजे त्याचे उत्तर नेहमी एस किंवा नो ने द्यायचे. सुरुवातीला डीड घ्यायचा, नंतर सब्जेक्ट घ्यायचा, नंतर व्ही1 घ्यायचा, नंतर ऑब्जेक्ट, नंतर क्वेश्चन घ्यायचंय. हा, एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, डीडने जर कोणी प्रश्न विचारला असेल तुम्हाला, तर डीड मध्ये व्ही1च वापरायचे, व्ही2 व्ही3 वापरायची आवश्यकता नाहीये. मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. आता याच्या शेवट काय पाहिजे बघा, ला ली लो ले ल्या आणि शेवटी काय पाहिजे, का पाहिजे. मग आता बघा, मी तुम्हाला एक साधं वाक्य घेईल, मग त्याचे क्वेश्चन बोलून दाखवून आणि त्याचे उत्तर कसं देतात ते मी सांगेन. रायटिंग मध्ये कसं उत्तर द्यायचं आणि स्पीकिंग मध्ये कसं उत्तर द्यायचं. तर बघा, आता एक आपण साधं वाक्य घेऊ. आता साधं वाक्य काय येतं, मी खेळलो. बघा आता काय आलं वाक्य, मी खेळलो. आता हे साधं वाक्य लालेली आलंय, तर लालेली आलं म्हणजे हे वक्रार्थी वाक्य, म्हणजे व्ही2 वापरायचे तुम्हाला. बघा तुम्हाला मी सांगितलंय, हा व्ही1 आहे, हा व्ही2 आहे, हा व्ही1 आहे, हा व्ही2 आहे, हा व्ही1 आहे, हा व्ही2 आहे. मग आता मला समजा हे वाक्य करायचे, मी आलाय, मी म्हणजे मी ते काय घेणार, आय घेणार. आणि खेळायला काय होता, प्ले प्ले, त्याच्या काय झालं, ईड लागला म्हणजे काय ना, आपण आय प्लेड म्हणणार. ओके, आय प्लेड घेतला. आता याला आपण वर्बल क्वेश्चन करू, म्हणजे डीडने कसं प्रश्न विचारायचं. आता बघा, मी खेळलो का. बघा आता शेवटी फक्त का वापरायचे, तुम्हाला का वापरायचं आहे. इथं बघा त्याच्या काच्या पुढे काय आलाय, लो आलाय ना, लो का. लो का, बघा हा लो आणि का. तर 100% तुम्हाला काय वापरायचंय, डीड वापरायचं आहे. का वापरायचं, डीड. म्हणजे एक नंबरला डीड घ्यायचे. तर बघा मी डीड घेतला, हा डीड घेतला. ओके, नंतर काय घ्यायचं तुम्हाला, सब्जेक्ट घ्यायचे. सब्जेक्ट कोणते, मी. मग काय ना, तुम्ही डीड आय घेतलं. आणि खेळायला काय होता, प्ले. आपल्याला व्ही1 घ्यायचे. लक्षात ठेवा, इथं ऑब्जेक्ट आलेला नाही आणि डायरेक्ट क्वेश्चन शेवटी घ्यायचे. डीड घेतला, डीड आय प्ले, मी खेळलो का. याचं उत्तर एस किंवा नो ने द्यायचे. तर बघा बोलताना याचं उत्तर काय द्यायचं. समजा मी खेळलो असेल, तुम्ही काय ना, येस. ओके, आणि हा जो आय याला म्हणायचे यू. इथं यू करायचे, येस यू. नंतर डीड घ्यायचं, येस यू डीड. जर तो खेळला नसेल, उत्तर काय देणार तुम्ही, नो. ओके, आयचं काय घेतलं आपण, यू घेतलं, यू डिडंट किंवा डिडंट. ओके, असं उत्तर द्यायचं. हे झालं तुमच्या स्पीकिंग मध्ये. आता याच्या रायटिंग मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर कसं म्हणणार तुम्ही, डिड आय प्ले विचारला कोणी, लिहिताना उत्तर देताना काय करायचं, येस म्हणायचे, येस घेतलं. ओके, हा जो आयला कधी लक्षात ठेवा, आयला इथं कधीही यू घ्यायचं. आणि जर इथं यू आला तिथं आय घ्यायचं, आणि आय आला तर यू घ्यायचा. यू घेतला, मग हा डीड कट केला आपण. हा जो प्ले याचे व्ही2 करायचं, येस यू प्लेड असं म्हणायचं. येस यू प्लेड म्हणजे व्ही2 घ्यायचं. जर तो खेळला नसेल तर तुम्ही काय करणार, नो. ओके, आणि आयचे काय घेणार आपण, यू घ्यायचे, नो यू. आणि नंतर डिड नॉट, यू डिड नॉट. डिड वापरलाय म्हणून आपण काय घेणार, प्ले घ्यायचे. असं उत्तर तुम्हाला द्यायचे. आपण 4-5 वाक्य अजून घेऊ, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल. तुम्हाला म्हणजे मी अभ्यास केला का, डिड आय स्टडी. डिड आय स्टडी, तर त्यावेळेस तुम्ही काय ना, येस यू डीड. नसेल तर तुम्ही काय ना, नो यू डिडंट. आता मी त्याला एका जणांना विचारलं, मी चहा बनवली का, असं म्हणायचं. फक्त जस्ट विचारलं, मी चहा बनवली का. डिड आय मेक टी, तो काय म्हणेल, येस यू मेक, येस यू मेड टी. नसेल तर नो यू डिडंट मेक टी. म्हणजे यू डीड किंवा यू डिडंट एवढं म्हटलं तरी चालतं. अजून आपण पुढचं वाक्य घेऊ, म्हणजे तुम्हाला चांगलं कन्फर्म होईल. पुढचं वाक्य, तुम्ही सायन्स घेतले. हे साधं वाक्य, हे क्वेश्चन नाही. साधं वाक्य असेल आणि लालेली आलं तर आपण काय सांगितलं तुम्हाला, व्ही2 घ्यायचे. तुम्ही म्हणजे यू घ्यायचे, यू. आणि घेण्याला म्हणतात टेक. काय म्हणतात, टेक. ना आपल्याला त्याचे काय वापरायचे, व्ही2 वापरायचे. मग तुम्ही काय घेणार, यू टूक घ्यायचे. यू टूक घेतलं, काय घेतलंय, सायन्स. मी तर आपण वापरायचे सायन्स, यू टूक सायन्स. आता मला या वाक्याला क्वेश्चन करायचं असेल, क्वेश्चन. तर बघा मी हा वाक्य घेतलं, तुम्ही सायन्स. ओके, तुम्ही सायन्स घेतले का. बस, तर शेवटी का वापरायचे, तुम्हाला का वापरायचे. बघा, तुम्ही सायन्स घेतले का. मग आता याचं उत्तर, आता ले का आलंय बघा, ले का कुठे दिसत तुम्हाला, ले आणि का आलंय. ओके, सुरुवातीला तुम्हाला काय बोललं, मी डीड वापरायचे. मग तुम्ही काय ना, डीड. आणि तुम्ही म्हणजे काय, यू. डीड यू. आणि जर डीड वापरला असेल तर आपल्याला व्ही1 घ्यायचे. मग तुम्ही काय करणार, डीड यू टेक. कारण तुम्ही डीड यू टेक सायन्स, डीड यू टेक सायन्स. आणि शेवटी काय, तर क्वेश्चन मार्क द्यायचे. समजा तुम्हाला याचं उत्तर द्यायचंय. आता डीडने प्रश्न विचारला तर मी तुम्हाला काय बोलले, याचे उत्तर कधीही एस किंवा नो ने उत्तर द्यायचे. बघा इथे तुम्ही म्हटलं येस,
मामादीला येस दिला, हा तुम्ही आहे. तुम्हीला इथं काय करायचं, येस आय. ओके, नंतर तुम्ही म्हणायचं येस आय डिड. जर तुम्ही सायन्स घेतलं नसेल तर तुम्ही काय ना, नो आय डिंट. काय यायचं, आय डिंट किंवा आय डिडंट. आता याला लिहिण्यामध्ये कसं बोलायचं पहा, येस आय. आय घेतलं, येस आय. होकार किंवा वाक्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला काय करायचं, टेकचे विटू घ्यायचे, टूक. येस आय टूक सायन्स. नाही असेल तर तुम्ही करणार, नो आय डिडंट टेक सायन्स. असं त्याचं उत्तर मिळेल. समजा आता मला कोणीतरी प्रश्न विचारला, आता समजा आता एक XYZ व्यक्ती आहे. ओके, आता मला तो प्रश्न विचारतोय, काहीतरी विचारतो. ओके, त्याने विचारलं डिड यू स्टडी, डिड यू. बघा, डिड यू म्हणजे तुम्हाला विचारतोय, यू ने विचारतोय की तुम्ही अभ्यास केला का. उत्तर कोण देणार आहे, मी देणार आहे, मी. ओके, याला मी उत्तर येस आय डिड. नसेल तर मी काय, नो आय डिड असं म्हणेल. ओके, समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला, ओके, तुम्ही शाळेत गेले का. बघा, गेले का, ले का, तर काय, डिड यू लक्षात ठेवायचंय, डिड यू गो टू स्कूल. तुम्ही काय ना, समजा एक व्यक्ती असेल, समजा आता मी यांना प्रश्न विचारतो. आता समजा हे यू आहेत ना, 1 2 3. डिड यू गो टू स्कूल, राईट. मग आता हे 3 जण जास्त आहेत ना, ते काय म्हणेल, येस वी डिड असं म्हणायचं. येस वी म्हणायचं. जर गेले नसेल तुम्ही काय ना, नो वी डिडंट. समजा तो एकच व्यक्ती असेल तर तुम्ही काय, तो काय, येस आय डिड. नसेल तर नो आय डिडंट असं म्हणायचे. म्हणजे व्यक्ती जास्त असतील तर वी वापरायचं, आणि एकच असेल तर आय वापरायचे. एवढं तुम्हाला समजलं. समजा तुम्हाला कोणी अजून प्रश्न विचारला की तुम्ही चोरी केली का. आता चोरी करणार स्टील केली का, तुम्ही काय ना, डिड यू स्टील. तर तो एक व्यक्ती असेल तर तो काय म्हणेल, येस आय डिड. नसेल तर नो आय डिडंट. जास्त असेल तर येस वी डिड. नसेल तर वी डिडंट. मला वाटतं तुम्हाला समजलं. काही वाक्य घेतो म्हणजे तुम्हाला अजून कन्फ्युज असं नाही की समजा मी या ठिकाणी तुम्ही आणि मी त्या ठिकाणी ती घेतला, ती म्हणजे काय, तिने असं घेतलं, तिने सायन्स घेतले असं आलं तर तुम्ही काय ना, शी टूक सायन्स म्हणणार. म्हणजे हा जो यू आहे, यू या ठिकाणी शी येऊन जाईल. पण समजा तुम्हाला वर्बल क्वेश्चन करायचं असेल की तिने सायन्स घेतले का, असं नाही, घेतले का, डीड. ओके, हा यूच्या जागी शी टाकायचं, डीड शी टेक सायन्स. मग आता मी तुम्हाला विचार, तिने सायन्स घेतलं का, मग उत्तर काय देणार तुम्ही, आय येणार का, नाही, यू पण देणार. तर शी असेल तर शीच घ्यायचं. मग काय, मग येस शी डिड. नसेल तर नो शी डिडंट. किंवा लिहिण्यामध्ये येस शी टूक सायन्स. नसेल तर नो शी डिडंट टेक सायन्स. म्हणजे समजा या ठिकाणी सब्जेक्ट शी असेल तर शीच घ्यायचं, ही असेल तर हीच घ्यायचं. आणि समजा वी आला, समजा मी तर वी घेतला, वी सायन्स घेतले का, तर या ठिकाणी यू घ्यायचं. या ठिकाणी काय घ्यायचं तुम्हाला, यू घ्यायचंय. आय आणि वी आला, इथं आय आणि वी आला तर समजून घ्यायचं की उत्तर देताना यू वापरायचं. आणि बाकीचे कोणते येऊ. समजा मी म्हटलं नेहाने सायन्स घेतले का, डीड नेहा टेक सायन्स. आता मला उत्तर द्यायचं येस शी डीड किंवा येस नेहा डीड असं काही वापरा तुम्ही. ओके, तुम्ही चहा बनवली का, तुम्ही चहा बनवली का, डिड यू मेक टी. तुम्ही का ना, येस आय डीड. नसेल तर का ना, नो आय डिडंट. तुम्ही लग्न केलं का, डिड यू गेट मॅरिड, येस आय डिड, नो आय डिडंट. हे स्पीकिंग मध्ये लक्षात ठेवायचे. ओके, तुम्ही लिहिले का, डिड यू राईट, येस आय डिड. नसेल तर नो आय डिडंट. फक्त तुम्हाला एस तोच उत्तर द्यायचे, जास्त डोक्यात काढणे द्यायचे. डीडने कोणी तुम्हाला प्रश्न विचारला असेल, जे काम केलंय, समजा आता मला म्हणायचं असेल तुम्ही तुमचा होमवर्क कम्प्लीट केला का, डिड यू कम्प्लीट युअर होमवर्क. डीड आलाय बघा, डिड यू कम्प्लीट युअर होमवर्क. तुम्ही काय म्हणा, येस आय डिड. नसेल तर नो आय डिडंट. आणि लिहिण्यामध्ये तुम्ही काय म्हणणार, येस आय कम्प्लिटेड माय होमवर्क. नसेल तर तुम्ही काय म्हणणार, नो आय डिड नॉट कम्प्लीट माय होमवर्क. डिड वापरला तर तुम्हाला V1 घ्यायचंय. तुम्ही ताजमहल पाहिले का, पाहिले का, ले का आले. पहिले काय ना, डीड यू एवढं आलं तर डीड यू घ्यायचं. ओके, पाण्याला म्हणतो सी. डिड यू सी, काय पाहिलं, द ताजमहल. कसं आलं हे वाक्य, डिड यू सी द ताजमहल. तुम्ही काय ना, येस आय डिड, नो आय डिडंट. तिने ताजमहल पाहिले का, डिड सी द ताजमहल, येस शी डिड. नसेल तर नो शी डिडंट. आता समजा तुमचे वडील म्हणायचे मला, तुमचे वडील
Did your father work? तुमच्या वडिलांनी काम केलं का? तुम्ही का नाही येस. युअर फादरला माय फादर कर येस माय फादर डीड. जसं तुम्ही का ना नो माय फादर डिडंट असं वाक्य द्यायचंय. बघा हे V1 आहे. डीड आला तर V1 घ्यायचं आणि जर होकारार्थी वाक्य आलं तर तुम्हाला V2 वापरायचंय. तुम्हाला म्हणायचं ती आली का? आली का? बघा आली का? का आलंय? Did she come वापरा. Did she come? तुम्ही का नाही येस she did. नसेल तर नो she didn't. तिने खाल्लं का? खाल्लं का? Did she eat? तिने अभ्यास केला का? Did she study? तिने लिहिलं का? Did she write? तुम्ही लिहिलं का? Did you write? मी लिहिलं का? Did I write? मी सायन्स घेतलं का? Did I take science? त्याने सायन्स घेतलं का? Did he take science? फक्त तुम्हाला did घ्यायचं, सब्जेक्ट घ्यायचं नाही V1 वापरून टाकायचं आणि उत्तर नेहमी येस किंवा नो ने द्यायचे. मला वाटतं तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन तुम्हाला डीडने कसं प्रश्न विचारतात ते समजले. मी तुम्हाला काही वाक्य देतो, ते वाक्य तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा. मी तुम्हाला काही वाक्य देतो सोडवण्यासाठी. आता मग मी तुम्हाला 6 वाक्य दिले. एक होकारार्थी आणि एक व्हर्बल क्वेश्चन आहे. तुम्ही मला सोडून दाखवायचे. होकारार्थी वाक्य आलं तर V2 घ्यायचं आणि क्वेश्चन आलं तर डीड नंतर V1 घ्यायचं, म्हणजे सब्जेक्ट नंतर V1 घ्यायचे. आता बघा तो शाळेत गेला. आता ते वाक्य होकारार्थी जायला काय म्हणतात गो, त्याच्या काय झालं वेंट आणि शाळेत मध्ये टू स्कूल वाक्य करून दाखवायचं. तो शाळेत गेला का? आता का आलंय तर काला म्हणजे सुरुवातीला काही दीड वापरायचंय, नंतर सब्जेक्ट घ्यायचा, नंतर V1 घ्यायचंय. नेहाने शिकविले. शिकवलं काय म्हणतात टीच. हा शिकवलं काय म्हणतात टीच. टीचर काय टॉच. ज्ञाने शिकवले का? आता क्वेश्चन आलाय सुरुवातीला काय वापरणार? डीड वापरणार आहे. तुम्ही खाल्ले. खायला काय म्हणतात एच. त्याच्या काय झालं एच आणि पुढचं वाक्य तुम्ही खाल्ले का? सुरुवातीला काय वापरणार तुम्ही डीड आणि नंतर तुम्हाला काय करायचं तुम्हाला माहितीच आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला. थँक्यू व्हेरी मच.